तर आपल्याला हा सगळा जर मेनू बनवायचा असेल टिफिनमध्ये तर त्याची तयारी आपल्याला आदल्या रात्रीपासूनच करावी लागते. तर इथे मी साबुदाणा भिजत घातलेला होता, त्यानंतर मूग होते ते छान धुवून घेतले, चाळणीमध्ये ठेवले आणि चाळणीमध्ये ठेवल्यावर किती छान कोंब येतात ते तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल. त्यानंतर आता साबुदाण्याचा वडा हा जर आपला मेनू असेल तर त्यासाठी बॉईल आपल्याला बटाटे आधीच करायचे असतात. त्यानंतर फ्रीजमध्ये ना काही भाज्या असतात त्या काढून ठेवा, जेणेकरून सकाळी लवकर नॉर्मल टेम्परेचरवर असतात आणि त्या शिजायलाही मदत होते. नाहीतर एकदम थंड थंड भाज्या असेल तर त्या वातड होतात, शिजत नाही व्यवस्थित. हा माझा अनुभव आहे, तुमचा काय आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मसाल्याचा डब्बा आपला नीट व्यवस्थित भरलेला असला पाहिजे, कारण सकाळी सकाळी ही सगळा गोंधळ आपल्याला नको वाटतो. त्यानंतर काही छोट्या गोष्टी आपण आपल्या मुलांनाही शिकवतोच, तर तेही त्यांचं काम करत असतात. त्यानंतर येतं ते सगळं आपलं क्लिनिंग, रात्रीचं सगळं दारं खिडक्या व्यवस्थित बंद करणे आणि आपला जो सोफा वगैरे आहे किंवा आपला हॉल आहे, किचन आहे, जे नीट नेटका असेल ना तर सकाळीही सुद्धा प्रसन्न वाटतं आणि